Yeah. Next one. हम्म, बरोबर. कसं केलं सांग? झालं? आता काय दिलंय बघा. गो फॉर 25 झाला असेल तर. A prism have refracting angle A. Second refracting surface of prism is silvered. Light ray falling on first refracting surface with angle of incidence to A reaches the second surface and return back through same path. Due to refraction at silver surface, refractive index of material of prism. आता ऐका, काय म्हटलंय की एक प्रिझम दिलाय, ह्यामध्ये एक प्रिझम दिलाय, त्याचा अँगल किती आहे? ए म्हटलं. पहिली लाईन का आली एव्हरीवन? पहिली लाईन फक्त यूज केली. प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह अँगल ए. सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ प्रिझम इज सिल्वर्ड. म्हणजे हा सरफेस सिल्वर आहे. घ्या माझ्याबरोबर. इज इट क्लिअर? हा ए अँगल ओके. आता फिगर ड्रॉ केली तर मी नॉर्मल एक ड्रॉ करतो. तुम्ही सहज नॉर्मल ड्रॉ करा. हा नॉर्मल ड्रॉ केली मी इथं. आता आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स दाखवायचं म्हणजे रे फॉलिंग फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस विथ अँगल ऑफ इन्सिडन्स 2A दिले. बरोबर आहे ना? अँगल ऑफ इन्सिडन्स काय? 2A. मग अँगल ऑफ इन्सिडन्स 2A असेल तर मी मार्क करतो इथं की लाईन अशी आली आणि अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 2A. आईज 2A. बरोबर. आता पुढे काय म्हणलंय? ही लाईन डिव्हाइड झाली, ठीक आहे. बट काय म्हणलंय की हे इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. रिचेस द सेकंड सरफेस अँड रिटर्न बॅक थ्रू सेम पाथ. ह्याचा अर्थ काय राजवर्धन? ह्या लाईनचा अर्थ काय? आफ्टर फर्स्ट रिफ्रॅक्शन रिचेस द सेकंड सरफेस म्हणजे हा सिल्वर अँड रिटर्न बॅक अलॉंग सेम पाथ. नाही, याचा अर्थ अँगल मध्ये काय म्हणजे आता मी दुसऱ्या लँग्वेज मी विचारतो काय, हे महत्वाचं होतं. मी आन्सर आहे ना, ठीक आहे. नो वन आस्क यू कसं आलं, बरोबर आहे. बट ऍज अ थेरी मी विचारलोय की हा सरफेस आहे, ह्या सरफेसवर काय म्हटलंय? रिचेस द सेकंड सरफेस अँड रिटर्न बॅक थ्रू सेम पाथ. ह्याचा अर्थ काय? हे तुम्ही कसं ड्रॉ करायला लाईन? हा याच्याऐवजी असा हॉरिझॉन्टल सरफेस घेतला असता तर रिचेस द सेकंड सरफेस अँड कम बॅक टू सेम पाथ. ह्याचा अर्थ काय? हे कधी शक्य आहे? मग कसं सॉल्व्ह केलं सांगा प्रॉब्लेम? ओके, हे शक्य आहे कधी? जर हे नॉर्मल इन्सिडेंट झालं तरच अँगल ऑफ इन्सिडन्स अँड सेम असतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे आता हे ड्रॉ करू नका तुम्ही, काय गरज नाही. ह्यामध्ये काय दिलंय? रिचेस सेकंड रिटर्न बॅक टू सेम पाथ. हे फॉलो होण्यासाठी त्याच पाथ वर येतोय म्हणजे इथं अँगल किती पाहिजे? 90. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? करा मार्क. म्हणजे ह्यावर लाईन गेली आणि हेच असल्या
असेल when light reaches the when light reaches the reflective surface, reflective refraction नाही आता, reflective surface, and return back along same path. Same path. It means angle of, it means it incident normally. It incidents normally. म्हणून 90 डिग्री ड्रॉ केलं. आता काय करणार सांग पुढं? आपल्याला काय फाइंड करायचं आहे? बघा ही फिगर मी हे डेटा लिहिला, ऐका सही. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? म्हणजे एन. मग एनचा फॉर्म्युला आपल्याला म्हणजे लक्षात काय येणार? प्रिझम म्हणजे साइन ए प्लस डेल्टा एम बाय 2 किंवा बेसिक फॉर्म्युला काय? साइन आय अपॉन साइन आर, स्नेल्स लॉ. ओके. आता ह्या केसमध्ये बघा लक्ष द्या, हा फॉर्म्युला का यूज केला? कारण रिफ्रॅक्शन एकाच ठिकाणी झाले, दोन ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे आपल्याला हा रिफ्लेक्शनचा अँगल पाहिजे आर. ओके. मग हा अँगल ऑप्शन बघितलं पाहिजे मी. ऑप्शन मध्ये काय इन टर्म ऑफ ए फक्त आहे, मग आय तर 2 आहे, मग आर पाहिजे आपल्याला. आर किती येणार? कसं काय? असं नाही तर कसं तरी आहे बघा. हे 90 आहे, हा ए आहे, म्हणजे हा अँगल किती आहे? ए. तर ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल किती येईल? ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल किती येईल? ह्याला मी एक्स म्हणतो, तुम्ही एक्स म्हणा, आणि ह्याला 90 म्हणा. हे 90च आहे. मग पहिल्यांदा एक्स किती येणार? तर बघा ट्रायंगल कुठला घेतला मी, बघा लक्ष द्या, हा ट्रायंगल घेतला मी, हा हा एवढा ट्रायंगल नुसता घेतला. इज इट क्लिअर? मग ह्या ट्रायंगल मध्ये सम ऑफ अँगल काय येणार? अँगल कुठले? ए प्लस एक्स प्लस 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. मग एक्स किती आलं? हे 90 कडे गेल्यानंतर काय होणार? 180 मायनस 90 90. ए सो या साईडला गेला, बरोबर. आपल्याला आर पाहिजे, मग ही स्ट्रेट लाईन म्हणजे काय? 180. मग त्यासाठी एस हा अँगल किती आहे? 90, बरोबर. प्लस एक्स प्लस आर, ह्या तिघांची सम काय येणार? 180 येणार. अंडरस्टूड? आणि त्यामुळं 90 प्लस एक्स किती आहे? 90 मायनस ए आर इक्वल टू वॉट? 180. 90 गेट 180, आणि 180 आणि 180 गेट कॅन्सल. त्यामुळे आर किती आलं? ए. अंडरस्टूड? सो आर ची व्हॅल्यू ए आहे. इथं लिहिलं मी एन इज इक्वल टू साइन आय. आय ची व्हॅल्यू किती आहे? साइन 2a डिवाइड बाय साइन ए. मग मी इथं फक्त फॉर्म्युला यूज केला, ट्रिग्नोमेट्री. साइन ऑफ 2a काय असतंय? 2 साइन ए कॉस ए. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला, इज इट राईट? डिवाइड बाय व्हॉट? साइन ए. साइन ए गेट कॅन्सल, आणि त्यामुळे फॉर्म्युला फॉर एन काय आला? आन्सर 2 कॉस ए. इज इट क्लिअर? हे अँगल आर इज इक्वल टू ए कसं आला, काय आलं?
तेच महत्वाचं आहे या प्रॉब्लेममध्ये.